जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूरमध्ये मोठ्या फ्रेमवर चढून बॅनर लावत असताना शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। इंद्रेश कुमार राजभर असं मृत कामगाराचं नाव असून तो 25 वर्षाचा होता। इंद्रेश हा त्याच्या एका सहकार्यासह बदलापूरच्या डी मार्ट जवळील 30 बाय 30 आकाराच्या फ्रेमवर बॅनर लावण्यासाठी ठाण्याहून आला होता। त्याचा सहकारी काही कागदपत्र आणण्यासाठी स्टेशनला गेलेला असताना इंद्रेश हा बॅनर लावण्यासाठी फ्रेमवर चढला। मात्र यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली। इंद्रेश याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून बदलापूर पूर्व पोलिसांकडून ही घटना नेमकी कशी घडली याचा सविस्तर तपास सुरू आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। आम्ही सकाळी निघालो बॅनर घेऊन इथून मुंबईचे बॅनर इथं लावायचं डिमांड तिथं होर्डिंग लावली होती ते 30 बाय 30 वरती। तर त्याला बोलो तू काम चालू कर, मी स्टेशनला जाऊन येतो पेपर घेऊन, मी तिकडचं काम म्हणजे पेपर घेऊन येतो, मग आपण दोघं काम करू। तोपर्यंत ते दुर्घटना झाली। ते काम करताना ते सलई होती वाटतं, ते सलई त्या वायरमध्ये वाटतं टच झाल्याचं वाटतं, पावसामुळे असं वाटतं शॉक लागले। ते उत्तर प्रदेश आहे, सागंज स्टेशन आहे, सबरात गाव तिकडचं 24-25 असं इंद्रेश कुमार राजभर असं नाव आहे। कुटुंबीने बोलवले, ते बालकोनची इथे येत आहेत ते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।